नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला गणेश जयंती निमित्त उकडीचे मोदकची रेसिपी दाखवत आहे। त्याला लागणारे साहित्य: 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी गूळ, 1 वाटी ओलं खोबरं किसून घेतलंय, थोडे ड्रायफ्रूट घेतले, वेलची पावडर, तूप। आता आपण सारण बनवून घेऊया मोदकाचं। नंतर मोदकाचं पीठ उकडवून भिजवून घेऊया। आता आपण मोदकाचं सारण बनवून घेऊया। टोप गरम झालंय, तूप टाकूया थोडं, नंतर ओलं खोबरं टाकूया आपण। ओलं खोबरं आपण थोडंसं भाजून घेऊया तुपामध्ये, आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी असतं ते थोडं सुकण्यासाठी। आता आपण गूळ टाकूया, ते पण त्याच्यामध्ये गूळ चांगलं खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित। अगदी कमी गॅसवर करायचं आहे, कारण फास्ट केल्यावरती हे करपणार। थोडे ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर टाकूया। चांगलं व्यवस्थित मिक्स करूया। आता आपलं सारण तयार आहे बघा। आता आपण पीठ भिजवून घेऊया मोदकाचं। आता आपण मोदकाचं पीठ भिजवून घेऊया। थोडं तूप टाकते, एक ग्लास पाणी टाकले। आता जरा उकळी येऊन आपण हा पीठ टाकूया। उकळी आली पाण्याला, आता आपण पीठ टाकूया त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेऊया। व्यवस्थित पाण्यामध्ये ना पीठ एकदम मिक्स करून घ्यायचं छानपैकी। आता हा हलक्या हाताने पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेऊया, एकदम मऊ। आणि नंतर मग मोदक बनवायचे त्याचे। पाणी लागलंच तर पाणी तुम्ही घेऊ शकता थोडं, पण हे गरम गरमच चांगलं मळून घेतलं ना व्यवस्थित की छान मोदक येतात। बघू शकता तुम्ही। आता मळून चांगलं व्यवस्थित घ्यायचं पीठ, आणि नंतर मग गरम आहे, नंतर मग मोदक बनवायला घ्यायचे। आता आपण मोदक बनवायला घेऊया। पाणी नाही तर तूप हाताला लावायचं थोडंसं पारीला। बघू शकता पातळ पारी बनवायची। आता छान आली पारी एकदम। जेवढी तुम्ही पातळ पारी बनवाल तेवढी मोदकाची कळी पण एकदम छान येते।
शकता तुम्ही. सुंदर मोदक आलाय. तुम्ही बघू शकता आपले मोदक बनवून तयार आहेत. आता हे उकडायला ठेवायचे. पाण्याला चांगली उकळी आली. आता ह्याच्यावरती आपण चाळण ठेवूया मोदकाची आणि 10 मिनिटासाठी उकडायला ठेवूया. आपले उकडीचे मोदक बनवून तयार आहेत.